नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 च्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडींवर प्रश्न या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. चला तर वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ल असते? प्रश्न पहिला असा आहे, कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ल असते? ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड हे कच्च्या आंब्यामध्ये आम्ल असते. प्रश्न दुसरा असा आहे, एकसिंगी गेंडा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? प्रश्न दुसरा, एकसिंगी गेंडा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? ऑप्शन क्रमांक 1 आसाम या राज्यामध्ये एकसिंगी गेंडा आढळतो. प्रश्न तिसरा असा आहे, लोकसभेमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य संख्या किती आहे? प्रश्न तिसरा, लोकसभेमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 4 एकूण 84 इतकी. प्रश्न चौथा, व 3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? प्रश्न चौथा असा आहे, व 3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 नायसिन हे व 3 जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. प्रश्न पाचवा असा आहे, द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस पडतो? प्रश्न पाचवा असा आहे, द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस पडतो? क्रमांक 4 जुलै महिन्यामध्ये पाऊस पडतो. प्रश्न सहावा असा आहे, द्विग्रही विधिमंडळ खालीलपैकी कोठे नाही? प्रश्न सहावा असा आहे, द्विग्रही विधिमंडळ खालीलपैकी कोठे नाही? ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड येथे. प्रश्न सातवा, सुनीता शर्मा यांना 1983 साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला? प्रश्न सातवा असा आहे, सुनीता शर्मा यांना 1983 साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 क्रिकेट या खेळामध्ये. प्रश्न 8 असा आहे, एकाच क्रीडा प्रकारामध्ये ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? प्रश्न 8, एकाच क्रीडा प्रकारामध्ये 2 ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 सुनील कुमार हा पहिला भारतीय एकाच पदकामध्ये मिळणारा पहिला खेळाडू आहे. प्रश्न 9 असा आहे, सूतपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक ही कोणाशी संबंधित आहेत? प्रश्न 9, सूतपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक ही कोणाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 गौतम बुद्ध यांच्याशी ही तिन्ही पिटकं संबंधित आहेत. प्रश्न 10वा असा आहे, ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात डॅश डॅश या नावाने ओळखले जाते? प्रश्न 10वा, ब्रह्मपुत्रा नदीला डॅश डॅश या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 यमुना या नावाने. प्रश्न 11वा असा आहे, पेशीतील अन्नाचे पचन कोणामार्फत होते? प्रश्न 11वा असा आहे, पेशीतील अन्नाचे पचन कोणामार्फत होते? ऑप्शन क्रमांक 1 लयकारिका या पेशीमार्फत. प्रश्न 12वा असा आहे, खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद कोणता आहे? प्रश्न 12वा असा आहे, खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऋग्वेद हा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. प्रश्न 13वा, भगतसिंग यांनी केंद्रीय विधिमंडळावर बॉम्ब कधी फेकला? प्रश्न 13वा, भगतसिंग यांनी केंद्रीय विधिमंडळावर बॉम्ब कधी फेकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 1929 साली. प्रश्न 14, दात आणि हाडे यांच्या विकासनासाठी आवश्यक जीवनसत्व कोणती? प्रश्न 14 असा आहे, दात आणि हाडे यांच्या विकासनासाठी आवश्यक जीवनसत्व कोणती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 कॅल्सिफेरॉल हे अतिशय महत्त्वपूर्ण जीवनसत्वे आहेत. प्रश्न 15वा, पहिला T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला आहे? प्रश्न 15वा असा आहे, पहिला T20 वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारताने हा पहिला T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. प्रश्न 16वा असा आहे, 1801 मध्ये कार्यरत असणारा बांगलाचा
गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? प्रश्न 16 आहे. 1801 मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेल्सली हा बंगालचा गव्हर्नर होता. प्रश्न 17 विनबॉक्स 2023 या लष्करी युद्ध सरावामध्ये कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे? प्रश्न 17 आहे. विनबॉक्स 2023 लष्करी युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि व्हिएतनाम या 2 देशादरम्यान. प्रश्न 18 खालीलपैकी एकपेशीय प्राणी कोणता आहे? प्रश्न 18 आहे. खालीलपैकी एकपेशीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 पॅरामेसियम हा एकपेशीय प्राणी आहे. प्रश्न 21 आहे. खालीलपैकी एक्झॉलिक हे अम्ल कशात असते? प्रश्न 19 आहे. खालीलपैकी एक्झॉनिक हे अम्ल कशात असते? ऑप्शन क्रमांक 4 टोमॅटो यामध्ये. प्रश्न 20 आहे. ऋग्वेदात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आढळतो? प्रश्न 20 ऋग्वेदामध्ये कोणत्या प्राण्याचा उल्लेख आढळतो? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 1 2 आणि 3 हे तिन्ही मध्ये ऋग्वेद प्राण्याचा उल्लेख केला आहे. प्रश्न 21 कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेले आहे? प्रश्न 21 आहे. कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यामधून गेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात आणि मिझोराम या दोन्ही राज्यामधून कर्कवृत्त गेले आहे. प्रश्न 22 वजीची राजधानी कोणती आहे? प्रश्न 22 आहे. वजीची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 वैशाली ही वजीची राजधानी आहे. प्रश्न 23 पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावलेला आहे? प्रश्न 23 आहे. पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट ब्राउन यांनी. प्रश्न 24 आहे. खालीलपैकी तापी नदीचे उगमस्थान कोणते आहे? प्रश्न 24 खालीलपैकी तापी नदीचे उगमस्थान कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 बैतूल मलताई हे तापी नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न 25 करा आणि मरा हा नारा महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनादरम्यान लावला होता? प्रश्न 25 आहे. करा आणि मरा हा नारा महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनादरम्यान लावला होता? ऑप्शन क्रमांक 2 चलो जाओ चळवळ या आंदोलनादरम्यान. प्रश्न 26 आहे. दह्यामध्ये कोणते आम्ल असते? प्रश्न 26 दह्यामध्ये कोणते आम्ल असते? ऑप्शन क्रमांक 4 लॅट्रिक आम्ल हे दह्यामध्ये आढळते. प्रश्न 27 बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी पारित करण्यात आला आहे? प्रश्न 27 आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी पारित करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 2 1929 साली. प्रश्न 28 भारतातील सर्वाधिक प्रजननाचे ठिकाण मोसिनराम कोठे आहे? प्रश्न 28 आहे. भारतातील सर्वाधिक प्रजननाचे ठिकाण मोसिनराम कोठे आहे? क्रमांक 2 काशी येथे. प्रश्न 29 सर्वाधिक आत्महत्येचे प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? प्रश्न 29 आहे. सर्वाधिक आत्महत्येचे प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे सर्वाधिक आत्महत्येचे प्रमाण असणारे राज्य आहे. प्रश्न 30 सुनील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? प्रश्न 30 आहे. सुनील कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 कुस्ती या खेळाशी. प्रश्न 31 हुगळी या नदीच्या काठावर इंग्रजांनी पहिली वखार कधी स्थापन केली होती? प्रश्न 31 आहे. हुगळी या नदीच्या काठावर इंग्रजांनी पहिली वखार कधी स्थापन केली होती? ऑप्शन क्रमांक 2 1651 साली. प्रश्न 32 आहे. खालीलपैकी गरुड शक्ती युद्ध अभ्यास कोणत्या 2 देशादरम्यान झाला आहे? प्रश्न 32 खालीलपैकी गरुड शक्ती युद्धाभ्यास कोणत्या 2 देशादरम्यान झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत इंडोनेशिया 2 देशादरम्यान. प्रश्न 33 आहे. बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? प्रश्न 33 बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. त्यापैकी धम्मपद आणि बोधगीता हे दोन्ही पण आहेत.